त्याचबरोबर विकी जी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी गणेश नाना यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण विकी गायकवाड यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावी विनंती. कॅमेरामन चला आपण या ठिकाणी कव्हर करा, स्टेज कव्हर करा विनंती आपल्याला कॅमेरामन. त्याचबरोबर विनोद ओवाल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी मनोज पाठार यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण विनोद ओवाल यांना या ठिकाणी सन्मानित करावी विनंती. त्याचबरोबर प्रशांतजी म्हामुंडकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना विनंती करतो की आपण देखील यावं, आपलं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतो. मी प्रणित जंगम यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण प्रशांत म्हामुंडकर यांना सन्मानित करावं. या दरम्यान आमचे आदरणीय सावरोली ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय दत्तादादा तांबडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. महत्त्वाची सूचना दोन्ही टीमसाठी, सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या. त्याच्यातील 2 षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील आणि 1 षटक. याचबरोबर आसिफभाई सय्यद या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी सूरज केदार यांना विनंती करतो की आपल्या शुभास आसिफभाई सय्यद यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा आपल्या विनंती. चला मॅचला स्टार्ट केलं जाईल. हर्षद आणि त्याच्या समवेत सुफियान ही जोडी मैदानावरती दाखल होते आणि योगेश बॉलर असेल या ठिकाणी. चला स्वामी समर्थ 11 टीम आपला अतिरिक्त खेळाडू आपण या ठिकाणी पाठवा. स्वामी समर्थ 11 टीम आपला अतिरिक्त खेळाडू आपण या ठिकाणी पाठवा ही विनंती आपल्याला. मान्यवरांचे मनापासून आभार, त्याचबरोबर आयोजकांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही. थँक्यू सो मच. चला मॅचला केलं जाईल स्टार्ट. आमच्या समवेत येरुणकर सर देखील या ठिकाणी जोडले जात आहेत. अगदी राज घोसाळकरसाठी प्रत्येक झेलसाठी सचिन केदार यांच्याकडून सूरज केदार यांच्याकडून 100 रुपयांचा क्रॅश प्राईज असेल याची नोंद घ्या. मॅचला केले जाईल स्टार्ट. कॉल येतोय पंचांचा. मॅचला केली जाते या ठिकाणी सुरुवात. पहिलाच बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. अगदी आमचे संजय सोळंकी यांनी खरं तर एक नवीन गणेश नाना, संजय सोळंकी आणि संपूर्ण त्यांची टीम, त्याचबरोबर प्रशांत खांडेकर असतील, त्यानंतर सचिन केदार असतील, यांची एक संकल्पना आहे. खरं तर मान्यवरांना सन्मान चिन्ह देण्याच्या जागी हा बॉल अगदी आपण पाहताय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. डीजे चौकारानं खाता खोललं जातं या ठिकाणी. त्याचबरोबर संजयजी सोळंकी आणि त्याचबरोबर गणेश नाना यांची नवीन संकल्पना की सन्मान चिन्हाच्या जागी खरं तर ज्या महापुरुषानं खरं तर हे स्वराज्य बांधलं. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी षटकार. चिन्ह भेट देण्याच्या जागी आपण महापुरुष म्हटलं तर या स्वराज्याचे धनी म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं बघितलं जातं ते राजशिव छत्रपती यांची प्रतिमा देऊन प्रत्येक मान्यवराला खरं तर सन्मानित केलं जातं. पण कदाचित जे प्रेक्षक वर्ग मायबाप आमची मॅच बघत असतील, प्रत्येक गावातील खेळाडू मॅच बघत असेल, तर आमच्या कमिटीचं एकच सांगणं असेल त्यांना खऱ्या अर्थानं की एक नवीन संकल्पना आहे. कदाचित ही संकल्पना सगळीकडे जर राबवली तर कदाचित खूप चांगली संकल्पना या खालापूर विभागामध्ये होऊ शकते, यात मात्र देखील शंका नाहीये. षटकाराला त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्या धावपळीवरती आपल्याला पाहायला मिळते. योग्यच षटक चालू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हलक्यानं प्रत्युत्तर देखील तितकं चांगलं दिलं जातं. येरुणकर सर आपण पाहाल आमच्या समवेती या षटकानंतर जोडले जातील. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोच बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी आपण पाहू शकाल.
हर्षद हालपत्रा टीमला लीड करतो. एकीकडे स्वामी समर्थ 11 टीमला लीड करताना पाहायला मिळतं. तर दुसरीकडे रोहित पाडगे आपल्याला शिवांश 11 सावरलेली टीमला लीड करताना पाहायला मिळतो. या ठिकाणी चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज केलंय. आता हर्षद नाराजी व्यक्त करून येईल मैदानातून बाहेर. हर्षद वरती 5 चेहऱ्यावरती स्मित हास्य देखील नाही आहे हर्षदच्या. कारण की हर्षद देखील आता स्वतःवर नाराज असेल, कारण की संघाची संपूर्ण जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती होती. कर्णधारानं खऱ्या अर्थानं आपण पाहाल थोडं घाई केली म्हणायला हरकत देखील ठरणार नाही. आता नवीन बॅट्समन मैदानावरती जातो किरण वलकुंडे. बॅट्समन आता मैदानावरती आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाला किरण वलकुंडे. मागील मॅचमध्ये किरणने अगदी खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. तब्बल 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम आजच्या दिवसामध्ये देखील किरण वलकुंडेनं मैदानावरती केला. त्याच खेळाडूला आता मैदानावरती पाठवलं. पोझिशन नंबरला कदाचित 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावरती मागील मॅचमध्ये आला होता, पण या मॅचमध्ये आता पोझिशन नंबर त्याला 2 दिली आहे. खरं तर मैदानावरती खेळण्यासाठी मैदानावरती सज्ज होतो आता किरण वलकुंडे. या बॉलला उंच उडवलंय जरूर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, जज करेल आणि लागले विकेट. आल्या पावली किरणला देखील. हर्षद तू चल पुढे, मी येतोय मागून. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा. हिंदुहृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंना वंदन. आणि जाऊया सामन्याकडे. पहिला षटक, पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या. नंतरच्या 3 चेंडूवर एकही धावा आली नाही. 1 विकेटसुद्धा गेली. सुरुवात चांगली झाली, परंतु शेवट चांगलं झालं नाही. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय हर्षद चोगले, मॅन फ्रॉम सावरोली. आणि ज्या वेळेला गवली दाबोली समाजाच्या मॅच होतात ती मॅच मी पाहायला गेलो होतो, कॉमेंट्री करत होतो. आणि जयंतदादांनी मारलेली डाय मला अजूनही आठवते. शेवटच्या चेंडूवर जयंतदादा तटकर यांनी मारलेली डाय आणि सामना जिंकून दिला होता. त्या डायनी, त्या कॅचनी, जसं सूर्यकुमारने जिंकून दिला होता तसं गवली दाबोली चषक जयंतदादा तटकर यांनी जिंकून दिला होता त्यांच्या टीमला. स्ट्राईक एंडवर आहे फलंदाज सुफियान मॅन फ्रॉम हाल. अजून एकही चेंडू खेळला नाही. सलामीला आला होता, स्ट्राईकच मिळाला नाही. 6च्या 6 चेंडू तो खेळला, विकेटही गेली. पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा केल्या होत्या. 1 चौकार 1 षटकार आला होता. जबरदस्त उडवलाय. कॅच होऊ शकते इथे, कॅच घेतलेली आहे. खरी म्हणजे संधी आहे ती राजला. जर का त्यांनी कॅच घेतली तर प्रत्येक वेळेला त्याला 100 रुपयाचा कॅश पेमेंट दिलं जाणार आहे. मगाशीच दादा तू म्हणालास की तू चल मैं आया, तशीच परिस्थिती. 3 खेळाडू लगातार बाद झालेत. आणि आता नवीन येतोय नवीन फलंदाज राकेश गायकर. हा त्या विभागातील पंचकृषी विभागातील मला तर राकेश पाटील अर्सनचा आहे. नाहीतर राकेश गायकरला बाईक मिळाली होती मंगेशदा त्यांच्या टुर्नामेंटमध्ये. ते तुमची 10 गाव करंबिले असं म्हणतात. 36 विभागात त्याला ती बाईक मिळाली होती मंगेशदादा पाटील यांच्या टुर्नामेंटमध्ये. मंगेश नावात बरंच काय आहे. मंगेशदादा वाकडेकर RPL रायगड जिल्हा प्रीमियर लीग ठेवतात. मंगेशदादा पाटील ती कानाव नाईट रजनी. आणि मंगेशचाच हा भव्य दिव्य असा स्टेज मंगेश तांडेल. मंगेश नावातच काहीतरी आहे. जयंतदादा तटकरे यांचं मनापासून स्वागत. ते त्यांच्या गावची मॅच थोडेसे निराश असतील. आणि जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त शॉट थर्डला, जबरदस्त फिल्डिंग.
एकही धाव नाही, धावसंख्या स्थिर. इथं गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत गुणलेखक म्हणून संकेत जाधव चिंचवली. जाधव म्हणजे चिंचवली, कल्पेश जाधव असेल, शांताराम जाधव असेल, जाधव म्हणजे चिंचवली. या वेळेला मात्र पंच आमच्याकडे बोलतील आणि देतील पांडे साहेब. त्यांना चुलबुल पांडे म्हटलं जातं. क्रिकेटही चांगले खेळतात, ते अजूनही खेळतायत. जबरदस्त असा हा खेळाडू. विकीजी गायकवाड, दत्तदादा तांबे सुद्धा खेळतात. ते गवली दाबोलीचे मॅच असतात सावरुलीमध्ये. तो एक आनंदाचा दिवस असतो, सणाचा दिवस असतो सावरुलीसाठी. उजव्या हाताने कट करण्याचा प्रयत्न फसलाय. राज सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवतोय. राज राज आहे, राज आहे तर आज आहे राज. आणि जेव्हा आपण फलंदाजी पाहाल पाडगेची, रोहित पाडगे मॅन फ्रॉम सावरुली, हा हिटर बॅट्समन. जबरदस्त फिल्डिंग. सावरुली संघाचा कोच मला वाटतोय असेल जयंतदादा किंवा दत्तदादा, हे कोच आहेत. आणि काय फिल्डिंग करतोय पहिल्या 2 षटकांमध्ये, तर मला खूप आनंद झाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तरी त्यांच्यात त्यांचा हार्दिक पांड्या मला दिसत नाही, चोगले. वैभव मेहतर गेंदबाजी करता है बेहतर, उसका नाम वैभव मेहतर. अतिशय चांगला असा खेळाडू, तरुण, यंग, हँडसम. डाव्या त्याचा फलंदाज समोर आहे. मला वाटतोय राईट आर्म राऊंडचा. फिल्डिंग मध्ये थोडीशी चेंजेस. पहिला चेंडू, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. अरे माझा कर्मा, आता तिथे कोण नव्हता, नशीब तो आला, नाही तर ही धाव गेली असती. अरे चेंडू आडवला, फेकायची गरज नाही, ते धावलेच नाही. अति काही संकटात नाही. तुम्ही कधी हायवेला गेलात तर नक्की वाचाल, अति काही संकटात नाही. आता ही एक धाव तुम्हाला मागात पडली असती. देताना देता येतात, करताना खूप कठीण जातात. हे गोडविंदीना माहिती आहे, गोडविंदीने कालचा दिवस गाजवला होता. हाय अँड हँडसम, हाय अँड हँडसम. दिस इज द अनबिलिव्हेबल शॉट. धावा येतील 6. धाव संख्या अर्जंट वाढेल, जाऊन पोचेल ती 18व्या धावसंख्येवर. पंच म्हणून काम पाहतोय चुलबुल पांडे आणि रिव्हर्सशिपचा एकेकाली बादशाह असलेला खालापूर तालुक्याचा अविनाश पालांडे. जयंतदादा दत्तदादा आता 40+ सुद्धा खेळू शकतील आणि खेळतातच. आता दादा 50+ पण खेळू शकेल. आणि दादांच्या घरात क्रिकेटचा वारसा आहे, कारण की अंकुश खूप वर्ष क्रिकेट खेळला आणि पंच म्हणून काम पाहतोय अंकुश. अंकुश ही इज माय क्लासमेट. खालापूरच्या शाळेत आम्ही शिकलोय. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर बापूजी सालुंके यांची स्वामी विवेका विद्यामंदिर शाळा संस्था कोल्हापूर आणि शाळा आमची शाखा खालापूर. दत्तदादा पण मला वाटतं खालापूरच्या शाळेत असेल. पूर्वी खालापूरच्या शाळेत खूप मोठा पट होता. लेग बिफरचा अपील पंचांनी पेटललाय, बाजूला निघालेत. एकच धाव होईल, एका धावेने धावसंख्या वधारेल आणि जाधव साहेब जाऊन पोचेल. जाधव सर 19 हे मान्यता प्राप्त. 19 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला मतदानाचा अधिकार. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर, 19 वर्ष पूर्ण झाल्यावर लग्नाचा. आणि 19 ही तारीखच खूप मोठी आहे आमच्या महाराष्ट्रासाठी. शिवजयंती सुद्धा. ब्लाइंड शॉट होता, डोले दाखवून मारलेला फटका होता. चेंडू खाली राहिला आणि बॅट फक्त फिरली. आयुष्यमान विकीदादा गायकवाड यांचं खोपोलीमध्ये खूप मोठं नाव आहे. खूप चांगले असे सामाजिक कार्यकर्ते आहेत. आता RPIचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड
सुद्धा खूप मोठे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. स्लोअर वन पद्धतीचे चेंडू, गती परिवर्तन लाईक मॅग्रा. तुम्ही पाहिला असेल वर्ल्ड कप 2007ला तेंडुलकरनी पहिल्या चेंडूवर मॅग्राला चौकार मारला होता. चेंडू होता 130च्या गतीने आणि तोच चेंडू त्याच टप्प्यावर पण गती कमी होती 110 आणि तेंडुलकरचा शॉट फसला होता आणि कॅच आऊट झाला होता तेंडुलकर. मॅग्राचा हा गती परिवर्तन आता सगळ्यांनी अवलंबला आहे. रोहित पाडके विकेट किपिंग म्हणून का पत आहे. शॉट टर्नला बॉल आहे. राजा चेंडूशी करता येणार नाही. माझ्या चेंडू अडवायला पाहिजे होता. चेंडू कारण की क्रिकेटमध्ये विकी दादा चुकीला माफी नाही आणि संघ हारला तर तुमच्या संघाला ट्रॉफी नाही. धावसंख्या झाली ती 23 आणि ह्या वेळेला बाद होईल खेळाडू. वर्ल्ड कप ज्या वेळेला आपल्याकडून गेला होता 2020 विराट कोहलीला एकाच चेंडूवर 2 वेळा जीवदान भेटलं होतं. आता मला वाटलं होतं की एकाच चेंडूवर 2 वेळा जीवदान भेटतोय की काय, परंतु फलंदाज झालाय बाद. धावसंख्या राहील स्थिर 23. बॅक टू दी पॅव्हिलियन आणि नवीन फलंदाज जातोय. नवीन फलंदाज कमाल आहे भाई साहब. रोहित, त्याला नाव बदली नितीन. निखिल बारसा गेला 3दा. निखिल गुस्ताख दिल मधला निखिल. गुस्ताख दिल ही मालिका खूप गाजली होती आणि त्यामध्ये होता निखिल. गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर योगेश. जबरदस्त फटका, परंतु डीपला फिल्डर आहे तिथे. एकच धाव मिळेल. एका धावसंख्या वधारेल आणि जाऊन पोचेल ती 24च्या घरात. थोडंसं लो स्कोरिंग मॅच वाटतोय, परंतु कधी कधी लो स्कोरिंग मॅच खूप टफ होतात. कारण की 1975 वर्ल्ड कप जेव्हा घेतला होता त्यावेळेला आपण पाहिलं होतं की फक्त 182 धावा आणि 60 ओव्हरची मॅच होती. करता आल्या ना वेस्ट इंडिज सारख्या दिग्गज संघाला, ज्यांनी 2 वेळा वर्ल्ड कप घेतला होता. पण भारतीय असे आहेत ना की कुणाची हॅट्रिक चुकवायची असेल तर भारतच लागतो. वेस्ट इंडिजनी 2 वेळा वर्ल्ड कप घेतला, हॅट्रिक मोडली भारताने. ऑस्ट्रेलियाने 2 वेळा वर्ल्ड कप लगातार घेतले, हॅट्रिक मोडली भारतानेच. कुणाची खोड मोडायची असेल तर भारतच मोडतो. हॅलो, नक्की तुमचं म्हणणं असं आहे, कारण की ह्या भारत देशाने काय दिलं नाही. भारत देशाने टेक्नॉलॉजी देखील तितकेच चांगले दिले आणि आत्ताचा भारत देशाचा जर विचार केला ना तर 144 वर्षानंतर आणि तब्बल 12 वर्षानंतर होणारा हा कुंभमेळा आपण जो खरं तर प्रयागराजमध्ये पाहतो आणि या बॉलवरती केली हिटिंग. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटमधून आग ओकणारी फलंदाजी. 6 धावसंख्येसाठी आसमानी सुलतान येतोय टोला. आणि विचार केला तर तब्बल 12 जानेवारी हा सण कोण विसरणार नाही. कारण की आपल्या काळामध्ये आपण येणाऱ्या पिढीला सांगू शकतो की आम्ही आमच्या काळामध्ये होणारा राम मंदिर सोहळा, प्राण प्रतिष्ठान सोहळा आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेला आहे. आणि तब्बल 144 वर्षातून आलेला महाकुंभमेळा हा देखील आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यानं खरं तर या महाराष्ट्राच्या भूमीत, या भारताच्या भूमीत आम्ही सातत्यपूर्वक पाहिलेला आहे.
नक्कीच. तत्पूर्वी मी सांगेन, आपण रायगडमध्ये जन्माला आलो ना, इथेच आपण भाग्यवान आहोत. कारण की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपण जन्माला आलो. शॉर्ट थर्डला तिथे कॅच गेलेले, हाही कॅच पकडला आहे. धावसंख्या राहील स्थिर आणि खूप खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. ते जाधवदादा 5 म्हणजे षटक चालू आहे. ते शेवटचं षटक, चौथं षटक चालू आहे. कदाचित यांचा मानस असेल की पहिल्या वेळेला आपण खूप धावा केल्यात, या वेळेला सगळ्यांना बॅटिंग भेटेल असं बघू. आणि लगातार 2 मॅच जो जिंकेल तो डायरेक्ट क्वालिफाय करतो, असा काल नियम सांगितला होता मला संजय दादांनी. लगातार 2 मॅच जो जिंकेल त्याला ते क्वालिफाय करतात आणि यामध्ये जो हरेल तो 2 लुजरमध्ये जिंकेल, त्यांच्याशी 1 मॅच खेळेल आणि मग तो क्वालिफाय करेल. असा हा नियम, अतिशय सोपे नियम इथे सांगून ठेवलेले आहेत. जबरदस्त. पुन्हा एकदा, उंची जास्त लांबी कमी, ऊंचाई के नंबर नहीं होते दोस्त, ऊंचाई के नंबर नहीं लंबाई मागते. आणि मी म्हणालो होतो मागाशी की सगळ्यांना बॅटिंग भेटते की काय, आता 6 तर केलेत. थँक्यू डिझो, थँक्यू. कदाचित देरुणकरजी हा हसी मजाकचा विषय, पण क्रिकेटची रणनीती देखील एक असते. एखाद्या रणनीतीनुसार देखील खेळणं खूप गरजेचं होतं. कदाचित हर्षद कर्णधार हर्षदला वाटलं देखील असेल की मागील मॅचमध्ये 4थ्या नंबरवरती येऊन खरं तर किरण वलकुंडेने चांगला खेळ केला. यावेळेस आपण त्याला सेकंड टर्ममध्ये टाकावं आणि जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा मनसुबा होता. मग प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे, पहिला गोलंदाज, आणि त्या मनसुब्यामध्ये खरं तर हर्षदला पाठवलं जरूर. निर्णय खूप चांगला होता, निर्णयावरती तिल देखील शंका नाही आहे, पण गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा. असं म्हटलं जातं, एक सोनार की 100 सोनार की तो एक लोहार की. नक्कीच क्रिकेट आहे अनिश्चितता खेळ. हा आलाय षटकार, हे फटके पाहिजेत. जर तुमचा संघ जिंकायचा असेल तर तुम्हाला धावा खूप कराव्या लागतील, कारण की हा ग्राउंड असा बनवलाय की इथे धावा वाहत नाही, पूर आल्यासारखे येतात. नक्की धावसंख्येचा विचार केला तर प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्या 40 धावसंख्या. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावसंख्येला कमी लेखून देखील येरुणकरची चालणार नाही, कारण की जितका जर तुमच्याकडे आत्मविश्वास आत्मबळ असेल ना, तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. नक्कीच. क्रिकेटच्या इतिहासात कॉटन बोर्ड कधी इंडियन सोडत नाही, कारण की कॉटन बोर्डचा रेकॉर्ड हा अनिल कुंबलेंच्या नावावर आहे. सगळ्यात जास्त कॉटन बोर्ड इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनिल कुंबलेने घेतलेले आहे. इंडियन्स कधी कॉटन बोर्डचा चान्स सोडत नाही. 1 विकेट मिळाले या गोलंदाजाला, ज्याचं नाव योगेश आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. ज्या संघाने अगोदरच्या, हाच का तो संघ ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये 80 धावा मारल्या होत्या, आणि त्याच संघाला आतापर्यंत फक्त 40 धावामध्ये रोखण्यात यश आलं या गोलंदाजांना. क्रिकेट आहे. आणि पाहिलं आपण, सगळ्यात जास्त धावा झाल्या होत्या 434, आणि त्याच दिवशी त्याचे सुद्धा केल्या होत्या साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध. काय म्हणशील? नक्की, कारण की रेकॉर्ड त्याचसाठी बनले जातात की ते तुटले देखील जातात, यासाठी रेकॉर्ड देखील बनले जातात. कधी कधी धावसंख्येचा विचार केला ना तर 40 धावसंख्या झाल्या त्या ठिकाणी, 7 विकेट गेल्यात. हर्षद अल्पतरावचा जर विचार केला तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी बऱ्याच मोठमोठ्या संघांचं त्यांनी नेतृत्व आपण सातत्यपूर्वक करताना पाहायला मिळेल. आणि धावसंख्येचा जर विचार केला ना तर अगदी तुम्ही जो साऊथ आफ्रिकेचा उल्लेख केला, पण उल्लेख जरूर तुमचं म्हणणं जरूर असतं, कारण की क्रिकेटमध्ये असा कोणताच रेकॉर्ड नाही का तो रेकॉर्ड ब्रेक झाला नाही धावसंख्येचा. ज्या झाल्यात त्या तोडल्यात देखील, म्हणूनच ते रेकॉर्ड बनले जातात. नक्कीच. कधी कधी तुम्ही एका चेंडूवर सुद्धा हिरो होता. जबरदस्त शॉट, जबरदस्त गॅपमध्ये, परफेक्ट गॅपमध्ये जाईल चौकार, चेंडू होईल फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा येतील 4. आणि बरेचसे फटके फसवतात देखील. अगदी मागील महिन्यामध्ये मॅच अगदी आम्ही पाहिल्या ना, सावलीच्या जे मनोज पाठारे आणि त्याचबरोबर गोविंद शेठ बैलमारे, प्रवीण शेठ बैलमारे यांनी भरवलेल्या, त्यामध्ये फटके देखील निराशा करतात. आता नवीन नियम आला आहे, जर यशरांच्या मागे येऊन जर खेळला तर तो चेंडू डॉट दिला जातो. आणि प्रणित जंगमचा तो सामना होता, तो सामना देखील आम्ही बघितला. खऱ्या अर्थानं यशरांच्या मागे येऊन खरं तर तो षटकार ठोकला होता आणि तो बॉल त्या ठिकाणी डॉट दिला होता. हे देखील बरेचसे नियम क्रिकेटमध्ये आलेत. एका रात्रीत
हिरो आणि एका रात्रीत झिरो करणारा खेळ या खरं तर टेनिस बॉल क्रिकेट आता हेरुणकरजी करोडो रुपयाच्या टुर्नामेंट मध्ये पदार्पण करतोय. रोहित पाडके चुकी करणार नाही. कधी कधी तुम्ही एका कॅचवर सुद्धा हिरो होता, जसा सूर्यकुमार झाला. एक कॅच वर्ल्ड कप जिंकून दिला. 314 धावा काही वर्षापूर्वी पाकिस्तान मध्ये होता. एक बॉल 4 धावा आली आणि पुण्याच्या ऋषिकेश कानिटकरनी चौकार मारला. त्यानंतर 15 मॅच त्याला फुकट खेळायला भेटला एकाच चौकारामध्ये. कधी कधी एकाच चेंडूवर तुम्ही हिरो होता. ऋषिकेश कानिटकर पुण्याचा डाव्या हाताचा फलंदाज होता. ऋषिकेश कानिटकर 314 तो माझ्या हाताला लागला आणि 2 बॉल आफ्रिदीने टाकायला दिले. वर चेंज केली 6 बॉलला 6 बसतील रेकॉर्डच्या भीतीने. मॅच बघ तू, अजूनही 314ची मॅच आहे ती. नक्की नक्की नक्की. शाहिद आफ्रिदीने अगदी तेंडुलकरांना देखील प्रणाम घातले, यात मात्र शंका नाही. पाकिस्तानचा जर उल्लेख केला ना, तर एक बार जो गलती करे वो इंसान, दूसरी बार गलती करे वो शैतान, और जो बार 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 गलती करे वो पाकिस्तान. तसं पाहायला गेलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा काही चांगली माणसं आहेत. जेव्हा बादशांना सांगायला गेले की छत्रपती शिवाजी महाराज मृत्यू झाला, तेव्हा ते बोलले या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखा, खुदा का एक नेक बंदा ऊपर आ रहा है. म्हणजे ते पण चांगले होते, त्यांच्यातही चांगले होते, असं नाही. नाही नाही, हेरुणकरजी याचा उल्लेख मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत करून दाखवतो, एकदम अगदी सीधा आणि सिंपल. हे षटक संपल्यानंतर तसं पाहायला गेलं तर जे भारतामध्ये राहतात आणि भारतातच गातात, म्हणजे मोहम्मद अझरुद्दीन असेल, मोहम्मद कैफ असेल, झहीर खान असेल, काही चांगलीही आहेत ना. मुकेश ऋषीच्या तोंडून एक आला डायलॉग सरफरोश चित्रपटामध्ये, मुसलमान का मतलब आप जानते, जो अपने धर्म से ईमानदार होता है, मुसल्ले ईमान, त्याचा अर्थ आहे मुसलमान. जे आपल्या धर्माशी एकनिष्ठ असतात, तू कुठेही जा, ते शुक्रवारचा जुम्मा चुकवणार नाही, जुम्म्याला जाणारच. नक्की नक्की. हेरुणकर सरांचा उल्लेख अगदी खूप चांगला पाहायला मिळतोय. पण सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती असेल की जी काही वाणी निघते त्यामध्ये कोणत्याही धर्माला, कोणत्याही जातीला, कोणत्याही पंथाला दुखवण्याचा अगदी हा हेतू नाही. याची काल या ठिकाणी बच्चा बैलाचे मालक प्रणालजी लाले सुद्धा आले होते. त्यांचा आपण यथोचित सत्कार केलाय. बच्चा बैलाचे मालक, बैलाची नावं काय फेमस झालेली आहेत, म्हणजे बकासूर असेल, मथुर असेल, बादल आणि बाद झालेला आहे फलंदाज. बैलाचं नाव बकासूर आणि उत्तर प्रदेशमध्ये बैलाचं नाव आहे युवराज. पाय या ठिकाणी हेरुणकर सर, सत्र संपलं गेलं या ठिकाणी. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती जर अनिलजी सांबारे, अष्टपैलू घडवलं मुलगावचे अनिलजी सांबारे या. नक्कीच पहिलं सत्र या ठिकाणी संपुष्टात आलं. पहिल्या सत्राच्या अंतीचा धावफलकाचा विचार केला तर तब्बल 30 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि धावा येऊन पोहोचल्या प्रगतीपथावरती. तब्बल 45 धावसंख्या, 46 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट बॅटिंग करणाऱ्या टीमला द्वितीय सत्रामध्ये शिवांशी रेवंत सौरल टीमला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं स्वामी समर्थ 11 ही दुसऱ्या सत्रामध्ये बॉलिंग करेल. सावरुली संघ फिल्डिंग करत असताना रातचा बॅडला घेत, त्याच्याकडे एक पण कॅच नाही गेला. 100 रुपयाचा कॅश प्राईज होते त्याला.
हॅलो. शौर्य 11 जांभिवली टीमचा कर्णधार आणि पर्व 11 जांभिवली दोन्ही टीमच्या कर्णधारांना आता आपण विनंती करू. कल्पेश जाधव आणि मुनीर पटेल दोघांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. हॅलो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. साहिल आणि रोहित ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. येणार शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 46 धाबांची. 30 चेंडू 46 धाबा 46 धाबा 30 चेंडू म्हणजे संकेत जाधव आमच्या समोर जोडले गेले. संकेत पहिल्या षटकामध्ये 10 ते 15 धाबा जर आल्या तर या धाबा सोप्या असतील त्या आपण बघतो रोहित पाडगेच्या टीमला म्हणजे शिवांश 11 सावरले टीमसाठी. पण येणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तो खेळला कसा याला महत्त्व नाही, त्यांनी धाबा केल्या याला महत्त्व फार मानलं जातं. आणि आपण विनंती करू आयोजकांच्या वतीनं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. येणार शेवटचे चेंडू शिल्लक ते 30 आणि गरज आहे 46 धाबांची. बरेचसे मान्यवर आपण बघतो व्यासपीठावरती आमचे विकीदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपण बघतोय. त्याच्यानंतर आमचे आसिफ असेल, त्याच्यानंतर विजयजी मुसले असतील, मनीष मुंडे असतील, प्रणित जंगम असतील, सर्वांचं आपण या खालापूर प्रीमियर लीग 2025च्या पर्वामध्ये मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. विकीजी गायकवाड साहेबांना आपण विनंती करू की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी जावं. पर्व 11 जांभिवली विपक्ष स्वामी समर्थ 11. पर्व 11 जांभिवली विपक्ष शौर्य 11 जांभिवली. शौर्य 11 जांभिवली आपण बघतोय कल्पेश जाधव आणि त्याच्या विरोधात शिवांश त्याच्यानंतर पर्व 11 जांभिवली. कल्पेश. हॅलो. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडली. पहिला मासा घालायला लागला. साहिल नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर. टोक डीजे. शौर्य 11 जांभिवली टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकला. कल्पेश जाधवनं आपला जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोचवा. त्याच्यानंतर पर्व 11 जांभिवली टीम मात्र नाणेफेकीचा कौल हरली आहे. तो मुनीर पटेल मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल हरलाय. पहिल्या चेंडूवरती 46 धाबांचा पाठलाग करताना धोका संभवला. पहिला मासा मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. तो साहिल दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश मॅन फ्रॉम मुलगाव हा घातक फलंदाज, घातक आणि विस्फोटक म्हणून ज्याची ओळख आहे तो योगेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. दुसऱ्या चेंडूवरती दोन बाद 0 अशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. डीजे या ठिकाणी झालंय. आपण बघतोय रोहित पाडगे आता थोडासा विचार करत असेल की आता या धाबा कराव्या लागणार, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार. या चषकाचा जर हकदार ठरायचा असेल खालापूर प्रीमियर लीग 2025चं पहिलं पर्व या चषकावरती जर आपलं नाव करायचं असेल तर मात्र एक चांगला प्रामाणिक प्रयत्न मैदानावरती करावं लागणार. याचा अभ्यास करून आता रोहित पाडगेला मैदानावरती थांबला तर मात्र शेवटपर्यंत तर समोरच्या टीमला घाम फुटेल. पण होणं फार आता गरजेचं आहे. आता जर बघायला गेला तर आतापर्यंत चेंडू शिल्लक आहेत ते 28 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 46 धाबांची. 28 चेंडू 46 धाबा. रोहित आणि हर्षद आपण बघतोय 3 चेंडूवरती 3 विकेट होणार का याच्याकडे पूर्णपणे नजर लागल्यात आणि विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये आपण
मुजीब खरब्याची जर गोलंदाजी प्रेक्षकांना आवडली असेल, खेळाडूंना आवडली असेल तर नक्की जोरदार टाळ्या होऊ द्या. सुंदर गोलंदाजी, 3 चेंडूवरती 3 विकेट. येणारे चेंडू शिल्लक येते 27 आणि गरज आहे जिंकण्यासाठी 46 धावांची. आता जान निर्माण करावी लागणार रोहित पाडगेला. डीजे डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजाचा रवाना झालाय. रोहित पाडगेला आता विचार करण्यास भाग पाडलंय. ते आपण बघतोय प्रतिस्पर्धी स्वामी समर्थ 11 ही टीम मात्र झुंज देते. 45 धावा हर्षद अल्पतरावच्या टीमनं कुठून काढल्या. या 46 धावांचा पाठलाग करताना नाजूक परिस्थिती पाहायला मिळतीये ती शिवांश 11 सावरली टीमची. हा चेंडू काय चेंडू होता, झापकन आतमध्ये आला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. विचार 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 आणि विचार विनिमय आता करावं लागणार रोहित पाडगे आणि हर्षद या दोन्ही फलंदाजांना. 4 चेंडू खेळपट्टीवरती गेले निर्धाव. शेवटचे चेंडू शिल्लक येते 26 आणि गरज ती 46 धावांची. हा चेंडू काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, पटकामध्ये ताकद कमी पडली. अजून एक मोठा मासा घालवला. घर फिरले की घराचे वासे पण फिरतात अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये झाली. ती शिवांश 11 सावरली टीमची प्रतिस्पर्धी आपण बघतोय स्वामी समर्थ 11 टीमची. ठोक डीजे आता एकविरा आईला साकडं घालावं लागणार शिवांश 11 सावरली टीमला. कारण दोन्ही सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये रोहित पाडगे आणि वैभव मेहतर हे सावरली गावचे सुपुत्र आहेत. आता त्यांना चांगला खेळ, एक प्रामाणिक प्रयत्न, कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार. शेवटचे चेंडू शिल्लक येते 25 आणि गरज ती 46 धावांची. दोन्ही पंच आपण बघतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश पालांडे आणि स्क्वेअर लेग पंच आमचे चुलबुल पांडे. दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. रोशन म्हात्रे आमचे समर्थ 11 टेलिकास्ट. आणि त्याच्यानंतर टेनिस मात्र लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केली जाते स्पर्धा. वैभव मेहतरनं आल्या आल्या चेंडू फेकून दिला. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक झाला आणि हा चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार. डीजे 6 धावा धावपलकावरती आल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक येते अजूनही 24 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 40 धावांची. जर रोहित पाडगे आणि वैभव मेहतर ही जोडी जर मैदानावरती शेवटपर्यंत जर झुंज देत राहिली तर मात्र घाम फुटेल हर्षद अल्पतरावच्या टीमला. पण होणं पण आता गरजेचं आहे. शेवटचे चेंडू शिल्लक येते 24 आणि गरज ती 40 धावांची. 24 चेंडू 40 धावा. गोलंदाजी मार्कवरती अशोक वाघमारे मिरकुटवाडी गावचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अगदी रन मशीन म्हणून ज्याची ओळख आहे तो रोहित पाडगे मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला उभा आहे. रोहित पाडगे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकरला वैभव मेहतर. वैभव आणि रोहित ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. शेवटचे 24 चेंडू आणि गरज ती 40 धावांची. एखादा मोठा फटका अगदी विजयाच्या जवळ आणेल तो शिवांश 11 सावरली टीमला. पण एखाद दुसरी मोठी गोल्डन विकेट विजयाच्या पटलावर नेईल ती टीम समर्थ 11 स्वामी समर्थ 11 या टीमला.
हा चेंडू रोहित पाडकेला माहिती आहे, जर मी शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहिलो तर धावा सोप्या होतील. आल्या आल्या चेंडू फेकून दिला मंचाच्या वरून आलेल्या या 6 धावा. टोक डीजे. धन्यवाद. अगदी रन मशीन म्हणून मला का ओळखलं जातं आणि मी रोहित पाडगे म्हणून या खलापूर प्रीमियर लीग मध्ये का असं घातक आणि विस्फोटक काम करतोय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत धावणार तोपर्यंत सहज हा चेंडू फेकून दिला. चुळबुळ पांडे सरांनी आम्हाला सांगितलं या चेंडूवरती धावा खर्च झाल्या त्या 6. टोटल धावा धावफलकावरती येत आहेत त्या 18 धावा. डीजे. धन्यवाद. धन्यवाद डीजे. अगदी डीजे ऑपरेटरला सुद्धा माहिती आहे वैभव मेहतर एकविराईचा मोठा भक्त आहे आणि तो जसा मैदानामध्ये गेला तशी षटकाराचा पाऊस मात्र मैदानाच्या आतमध्ये पडतोय. रोहित पाडकेच्या मधून बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. हा चेंडू या चेंडूवरती अगदी बॅटला आणि चेंडूचा संपर्क विसावला. एसटी रक्षक हर्षदच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होतीये. धावफलकावरती 46 धावांचा पाठला करताना धावा लागल्यात त्या 18 धावा. 46 धावांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. खालापूर प्रीमियर लीग 2025 हे पर्व. रोहित पाडगे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. हा बचात्मक पर्याय वापरतो आता. हर्षद दलपतराव विचार करण्यास भाग पडले. चेंडू फेकून दिला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार. हॅलो. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 24 धावा. थोडा आवाज द्या. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्कवरती अशोक वाघमारेला मात्र आता हा चेंडू दुवारी तलवार चालवली. चेंडू फेकून दिला. सीमारेषेपर्यंत गोलीच्या वेगाने गेला हा चेंडू. 4 धावांसाठी फरार झाला. टोक डीजे. हॅलो. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 28 धावा. 28 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अशोक वाघमारे गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. स्ट्रायकर एंडला रोहित पाडगे मात्र कमालीची कामगिरी मैदानावरती करतोय. आतापर्यंत जर बघायला गेला तर रोहितच्या बॅटमधून वारंवार षटकार चौकार येताना पाहायला मिळतात. हा चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये जर आला असता तर काऊ कॉर्नरच्या क्षेत्राच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला असता. पण षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या तर टोटल 28 धावा. 28 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटच्या 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 18 चेंडू 18 धावा. म्हणजे मॅच जर पाहायला गेलं तर दोन्ही टीमच्या बाजूने झुकली आहे. आता गोलंदाज कितपत हवी ठरणार की फलंदाज आपण बघतो वैभव मेहतर आणि रोहित पाडगे कसे कमालीची कामगिरी करणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. 18 चेंडू 18 धावा कराव्या लागणार. या चषकाचा जर मानकरी ठरायचा असेल, या चषकावरती जर नाव कोरायचं असेल, खालापूर प्रीमियर लीगचं जरी पहिलं पर्व असलं, जरी प्रेक्षक आपल्याला आपण बघतोय जर पहिला नंबर जर मारला रोहित पाडगेच्या टीमनं या खालापूर प्रीमियर लीग मध्ये तर त्याला विचार देईल की पहिला क्रमांक कोणी मारला. तर रोहित पाडगे मान उंचवून सांगेल की मी मारला. छाती टोकून सांगेल की खालापूर प्रीमियर लीगचा माझा संघानं मात्र पहिला क्रमांक मारलाय. पण आज
कोणती टीम या चषकाची आगदार ठरेल याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवला. आपण बघतोय आपले शिवरायांची फ्रेम या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. सन्मान चिन्ह आपण बघतोय आपली शिवरायांची फ्रेम आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्याने अधिराज्य राज्य गाजवलं ते आमचे राजे शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुद्रा मनोज पाठारे व्यासपीठावरती आलेत. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात 28 धावा. मुजीब खरबेची काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकामध्ये मुजीबनं 3 चेंडूवरती 3 विकेट घेतल्या आणि त्याच्यानंतर परतावा लागणार वैभव मेहतरला. आता थोडीशी विचार करत असेल ती शिबाश 11 सावरली टीम. टोक डिझे गणेशजी नाना पाटील आपण बघतोय खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम या खालापूर प्रीमियर लीग मध्ये मात्र आयोजनाच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू फसवला क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू गेलाय तो सीमारेषेच्या बाहेर आलेला. धन्यवाद. पंधरा चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. हा चेंडू पटका बसला होता. क्षेत्ररक्षक आपण बघतो गलीच्या दिशेनं राकेश पाटील चेंडूवरती गेला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती आहे आणि एका धाब्याच्या बरोबरीनं 46 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 33 धावा धावफलकावरती लागल्यात. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अविनाश पालांडे, स्कोरलेग पंच चुलबुल पांडे, दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. त्याच्यानंतर आमचे दाभोलकर सर असतील, संजयजी सोलंकी असतील, सर्व पंचांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. हा चेंडू पटका खूप छान होता. या चेंडूवरती अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती. षटक क्रमांक 3 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा टोटल लागल्यात त्या 46 धाबांचा पाठलाग करताना 34 धाबा धावफलकावरती लागल्यात. ब्रह्मास्त्र वापरलं होतं या चेंडूवरती. मुजीब खरबेची काय कमालीची गोलंदाजी राहिली. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 34 धाबा. येणार शेवटचे 12 चेंडू आणि गरज ती 12 धाबांची. डीजे मध्ये आता कोणावरती विश्वास दाखवणार गोलंदाज हर्षद हलपतराव आपण बघतोय. कारण आता त्यांना धावा रोखाव्या लागणार. शेवटचे 12 चेंडू 12 धाबांची गरज आणि रोहित पाडगे शेवटचे 12 चेंडू 12 धाबांची गरज. हा चेंडू जबरदस्त फेकून दिला. वाईट लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या डोक्यावरून ट्रॅव्हल झालाय. 6 धावांसाठी आलेला
हा विलोभनीय षटकार ठोक विजय सोलापूर प्रीमियर लीग या चषकावरती आता शिवांश इलेव्हन सावरली टीम मात्र बाजी मारताना दिसतीये. सलग दुसरा सामना विन होताना पाहायला मिळते. शेवटचे 11 चेंडू आणि गरज ती उर्वरित 6 धावांची. 11 चेंडू 6 धावा. सामना गेम फिनिश के लिए रोहित पाडगेला सामना जिंकलाय. शिवांश इलेव्हन सावरली टीमने मात्र या चषकावरती नाव करण्याचा आतुरट प्रयत्न केलाय आणि पराभूत झाली आहे ती स्वामी समर्थ 11 टीम. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील.